जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीला 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। यामध्ये 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी आणि 21 कोटींचा दंड भरावा लागणार आहे। रजिस्ट्री ऑफिसने तशी नोटीस पार्थ पवारांच्या कंपनीला पाठवली आहे। पार्थ पवारांची अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यामधला व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीला 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। रजिस्ट्री ऑफिसने पार्थ पवारांच्या कंपनीला तशी नोटीस पाठवली आहे। नोटिशीमध्ये नेमकं काय आहे तेही पहा। स्टॅम्प ड्युटी 5% अधिक स्थानिक संस्था कर 1% अधिक मेट्रो कर 1% याप्रमाणे एकूण 60% मुद्रांक शुल्क। व्यवहारावरील दंडही शासनाला द्यावा लागेल। हा दंड 21 कोटी रुपये असल्याची माहिती आहे। मुद्रांक शुल्क माफीचा दावा करून खरेदी खत नोंदवण्यात आलं होतं। प्रत्यक्षात 500 रुपये मुद्रांक शुल्कही देण्यात आलेलं नाही, त्यामुळे दस्त योग्य मुद्रांकित नाही अशी नोटीस रजिस्ट्री ऑफिसने पार्थ पवारांच्या कंपनीला दिली आहे। सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत पुरावे तर काही गोष्टी असतील त्याचा कसा निर्णय। प्राथमिक दृष्ट्या जे सकृत दर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली, गुन्हे दाखल केले। आता चौकशीमध्ये जे काही येईल, महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे आणि चौकशीअंती जे काही त्यामध्ये दिसेल ते आम्ही आमचं सरकार करेल। देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत। कोणतीही सरकारी जमीन खरेदी करायची असल्यास 75% नजराणा द्यावा लागतो। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीच्या बाबतीत 300 कोटींमध्ये व्यवहार झाला हे समोर आलंय आणि अशा वेळी 300 कोटींचे 75% म्हणजे 225 कोटी होतात। यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि दंडाची रक्कम ऍड केली तर 225 कोटी आणि 42 कोटी असे एकूण 267 कोटी होतात। याचाच अर्थ 300 कोटींच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी एकूण 267 कोटी भरावे लागू शकतात। आपण फक्त स्टॅम्प ड्युटी पुरतं बघतोय, तो 42 की 41 कोटी हा भाग वेगळा आहे, पण नजराना जर भरावा लागला असता तर तो साधारणपणे 250 कोटी भरावा लागला असता। त्याच्यामुळे 250 कोटी प्लस 41 कोटी वगैरे म्हटलं तर ती रक्कम 2-2.25 कोटीच्या घरामध्ये जाते। पुण्यामधल्या कोरेगाव पार्क मधल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही हे फडणवीसच सांगू शकतात असं शरद पवार म्हणाले। जमीन गैरव्यवहार प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं। मग फडणवीसांनी चौकशी करून याचं वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली। पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही हे फडणवीसच सांगू शकतात असं शरद पवार म्हणाले। जमीन गैरव्यवहार प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं। मग फडणवीसांनी चौकशी करून याचं वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतात, हे आम्ही देऊ शकतो। फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट मध्ये जे सिग्नेटरीज असतील, जे वेंडर्स असतील, ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो। त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरी होते, ज्यांनी हा सगळा व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्यातल्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवला होता, पण ते सुप्रिया सुळेंचं वैयक्तिक मत असू शकतं असं शरद पवार म्हणाले। मी पार्थची सकाळीच बोलले, जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांग। त्याचं म्हणणं आहे आत्या मी काही चूक केलेले नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालंय, तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील। सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही। असं त्यांचं मत असू शकतं। सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही। असं त्यांचं मत असू शकतं। पार्थ पवारांच्या कंपनीनं खरेदी केलेल्या जमिनीचा व्यवहार रद्द झाल्याचं अजित पवारांनीच सांगितलं होतं। या व्यवहारात एका रुपयाचाही आर्थिक व्यवहार झाला नव्हता असंही अजित पवार म्हणाले होते। यावर पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आक्षेप घेतलाय। यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे।
तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. पैसे न देता व्यवहार केला म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी मनी लॉन्ड्रिंगचा प्रश्न येतो आणि इतरही अनेक गुन्हे त्याच्यामध्ये म्हणजे रेव्हेन्यूचे गुन्हे त्याच्यामध्ये आहेत. मग अशा स्थितीमध्ये तो व्यवहार रद्द केला तरी गुन्हा रद्द होत नाही. आपला पक्ष तर चोरलाच, मतं तर चोरलीच, आता जमीन पण चोरायला लागली. मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही. चौकशी समिती नेमतील, क्लीन चिट देतील, विषय संपला. झाले की नाही? तसंच होतंय. किती प्रकरणं काढायची यांची? आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे, हातपाय हलवा ना जरा. मग तुम्ही हातपाय ना हलवता, अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला. काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटात तुम्हाला? पक्षामध्ये बी ऐकत नाही. ते मुलं काल ते म्हणले मुलं मोठी झाली आता ते ऐकत नाही. हा यावर आयुष्य 2 दिवस अगोदर मी की दादांचं कोण ऐकत नाही. आता ही मुलगा बी ऐकत नाही. दादा म्हणले ते मोठे झाले आता मला ते अर्थ तोच होता. मी ते बरोबर 2 दिवस अगोदर बोललो की दादांचं कोण ऐकत नाही. पण तो चूक झाली. त्याला शेवटी त्यांना असं चोरी करायची दुसऱ्या दिवशी माझं नाही ना मी चोरी धरा पैसे असं नाही होत. ह्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, सगळ्यांवर झाली पाहिजे. त्याचप्रमाणे जैन बोर्डिंगमध्ये 250 कोटी 300 कोटी 500 कोटी 1000 कोटी शिवाय आता नावच निघत नाही. आणि मग एवढे पैसे आलेत कुठनं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि सगळे ईडी मार्फत याची चौकशी झाली पाहिजे. मग ह्याची झाली पाहिजे, त्याची बी झाली पाहिजे. फरार शीतल तेजवानी परदेशात असल्याची शक्यता आहे. शीतल तेजवानी समोर आल्यानंतरच अमेडिया कंपनीचा जमिनी व्यवहार हा रद्द होणार आहे. शीतल तेजवानी गायब असल्यामुळे पार्थ पवारांचा वादग्रस्त जमिनी व्यवहार रद्द होऊ शकत नाही. पार्थ पवार यांच्या कंपनीला सरकारी जमीन विकणारी शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळाल्याचा संशय पोलिसांना आहे. शीतल तेजवानी विरोधात सध्या 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत. शीतल तेजवानीचा मोबाईल फोन सध्या बंद आहे. पुण्यातल्या राहत्या पत्त्यावरही ती आढळून आलेली नाही. परदेशात पळून गेल्याचा संशय आल्यानं बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे. शीतल तेजवानी नेमकी कोण आहे, तिचा वादग्रस्त इतिहास काय आहे, तोही पाहूया. शीतल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी हे पती पत्नी आहेत. सागर सूर्यवंशीने शीतल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे 10 कर्ज घेतली आहे. 41 कोटी रुपयांची 10 कर्ज घेताना सागर सूर्यवंशी आणि शीतल तेजवानीनं बनावट कागदपत्र सादर केली होती. सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांमधून त्यांनी हे कर्ज उचललं होतं. ज्या कारणांसाठी कर्ज घेतलं त्या कारणांसाठी पैसे न वापरता ते दुसऱ्याच व्यवसायात वापरल्याचा तेजवानीवर आरोप आहे. जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घरी आणि कार्यालयावरती छापा टाकण्यात आला. सागर सूर्यवंशीच्या 45 कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. मे 2023 मध्ये स्पेशल कोर्टात खटला चालवण्यात आला. सागर सूर्यवंशीला ऑक्टोबर 2021 मध्ये आधी सीआयडीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली. जामिनावर बाहेर येतात सागर सूर्यवंशीला जून 2023 मध्ये ईडीकडून अटक करण्यात आली. शीतल तेजवानी समोर आल्यानंतरच अमेडिया कंपनीचा जमीन व्यवहार रद्द होणार आहे. शीतल तेजवानी गायब असल्यानं पार्थ पवारांचा वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नाही. दुय्यम निबंधक कार्यालयात शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटलांना हजर राहणं बंधनकारक असणार आहे. राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर यांची अजित पवारांसोबत स्वतंत्र बैठक झाली. रुपाली पाटलांसोबतच्या बैठकीमध्ये त्यांना 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले. तर चाकणकरांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तर देणार असल्याचं म्हटलेलं आहे. पुण्यात सध्या राष्ट्रवादीमधल्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरेंमधला संघर्ष टोकाला पोहोचलाय. 2 रुपाली प्रकरणात शनिवारी अजित पवारांची ऍक्शन बघायला मिळाली. 2 रुपाली चाकणकर आणि पाटील तसंच माधवी खंडाळकरांनी पुण्यामध्ये अजित पवारांची स्वतंत्र भेट घेतली. रुपाली पाटलांसोबतच्या बैठकीत त्यांना 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिलेत. 7 दिवसात कायदेशीर खुलासा करणार असं रुपाली पाटलांनी म्हटलंय. मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे. त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे. गेले 4-5 दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप
केले जातात त्या सगळ्या आरोपांचं उत्तर मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि तुम्हाला कल्पना आहे माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचं वक्तव्य करत नाही. त्याच्यामुळे पुराव्यासहित तुमच्या बरोबर तुमच्या समोर बसेल. चाकणकरांबद्दल तुम्ही काय तक्रार दिली दादांकडे? पक्ष सोडणार असं पण बोललं जातंय. कोणाला? तुम्ही कोण बोलतोय? पक्ष सोडणार. मी काय पळून जाणारी महिला बिला वाटले का तुम्हाला? मी कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार. राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे. ही जी काय मी मांडले ही त्याच्यावरती मागणी माझी केलेली आहे. दरम्यान माधवी खंडाळकरांनी रुपाली पाटलांच्या आधी अजित पवारांची भेट घेतली आहे. याच माधवी खंडाळकरांनी याआधी रुपाली पाटलांवर मारहाणीचे आरोप केले होते. नमस्कार, मी माधवी खंडाळकर. आता रुपाली पाटीलनी आणि तिच्या घरच्यांनी मिळून माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांना